महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी योगेश सोमण यांची वर्णी लागली आहे। अध्यक्षपदाच्या चुरशीच्या लढतीत योगेश सोमण यांनी प्रतिस्पर्धी मिलिंद जोशी यांचा पराभव करत परिषदेचं नेतृत्व मिळवलंय। स्थानिक कार्यवाह पदाच्या 7 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत साहित्य संवर्धन आणि परिवर्तन उत्कर्ष या दोन्ही पॅनलमध्ये चांगली चुरस पाहायला मिळाली। याला जोडून विदर्भ साहित्य संघात गिरीश गांधी यांच्या अध्यक्षपदासाठी ते विजयी झालेले आहेत। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी योगेश सोमण यांची आता वर्णी लागली आहे। अध्यक्षपदाची ही निवडणूक चांगलीच चुरशीची ठरली, मात्र या लढतीत योगेश सोमण यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी मिलिंद जोशी यांचा पराभव करत या परिषदेचं नेतृत्व मिळवलंय। तसंच विदर्भ साहित्य संघात गिरीश गांधी हेही अध्यक्षपदासाठी विजयी झाले। तर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी योगेश सोमण यांची वर्णी लागल्याची माहिती आता समोर आली आहे। ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती, मात्र या अध्यक्षपदाच्या चुरशीच्या लढतीत योगेश सोमण यांनी प्रतिस्पर्धी मिलिंद जोशी यांचा पराभव करत साहित्य परिषदेचं अध्यक्षपद मिळवलंय। स्थानिक कार्यवाह पदाच्या 7 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत साहित्य संवर्धन आणि परिवर्तन उत्कर्ष या दोन्ही पॅनलमध्ये चांगली चुरस पाहायला मिळाली आणि याला जोडून विदर्भ साहित्य संघात गिरीश गांधी हेही अध्यक्षपदासाठी विजयी झाले आहेत। आता महाराष्ट्र साहित्य परिषदेचं अध्यक्षपद योगेश सोमण हे भूषवणार आहे।